आणखीन एक महत्त्वाची बातमी राष्ट्रवादी संदर्भातलीच। विलिनीकरणाच्या चर्चेचं वृत्त सर्वात आधी लोकशाही मराठीवर दाखवण्यात आलं। विलिनीकरणाच्या चर्चेचं वृत्त सगळ्यात आधी केवळ आणि केवळ लोकशाही मराठीवर दाखवण्यात आलेलं होतं। 26 डिसेंबरला लोकशाही मराठीनं या सगळ्या संदर्भात बैठक झाल्याची बातमी दिलेली होती। विलिनीकरणाला तटकरे, पटेल आणि मुंडेंचा विरोध होता असं देखील लोकशाही मराठीवर बातमीच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं। 26 डिसेंबरला विलिनीकरणासंदर्भात बैठक पार पडली आणि या विलिनीकरणाला सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि धनंजय मुंडेंचा विरोध होता अशी बातमी लोकशाही मराठीनं दिलेली होती। अमोल धर्माधिकारी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अमोल, काय अपडेट? सगळ्यात आधी लोकशाही मराठीनं ही बातमी दिलेली होती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।